बघा, काल रात्री याबद्दलची घटना घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय तथा गृहमंत्री यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी तात्काळ माननीय जिल्हा अधीक्षक ग्रामीण पुणे गिल साहेब यांना सूचना दिलेल्या होत्या। काल रात्रीच राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको झालेला होता। किमान 2 तासापेक्षा जास्त कालावधीत हा रास्ता रोको झाला आणि त्यावेळेला माननीय SP साहेबांनी जी आंदोलनकर्ते किंवा आम्ही सगळ्यांची जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांनी ते माहिती त्या ठिकाणी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर लेखी स्वरूपामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवू आणि आरोपीला कडकमधली जास्तीत जास्त कडक शिक्षा, थेट मृत्यूदंडापर्यंतची फाशीची शिक्षा देण्याबद्दलचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं। साहजिक आहे, हा प्रकार सगळा निंदनीय आहे। सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावलेल्या आहेत। किंबहुना या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामस्थ आक्रमक आहेत। आम्ही सगळ्यांना विनंती करतोय, कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालून चांगल्या पद्धतीचे सरकारी वकील देऊन यामधल्या आरोपीला मरेपर्यंतची फाशी देण्याबद्दलचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले। मी काल रात्रीपासून या सर्व प्रक्रियेचे अपडेट घेतोय। आज शासकीय अधिकारी माननीय प्रांत खरात साहेब, त्याचप्रमाणे श्रीयुत तहसीलदार राजू नाजन हे सर्वजण आम्ही आहेत। सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत। सगळ्यांची भावना आहे की या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे। आज का जो हादसा हुआ है उसके ऊपर सब ग्रामस्थ आक्रामक हो गए हैं। कल दिन में ये जो हादसा हुआ उसके बारे में माननीय मुख्यमंत्री महोदय जी को हमने बात कही थी। माननीय मुख्यमंत्री महोदय ने यहाँ के पूना ग्रामीण के जो SP है उनको इंस्ट्रक्शन दिया है और इंस्ट्रक्शन देने के बाद ये जो केस है, ये जो एक्यूज है, जो आरोपी है, उसको पकड़ में हिरासत में लिया है। उस आरोपी को जल्द से जल्द फास्ट ट्रैक पे केस चलाने के बाद ज़्यादा से ज़्यादा मतलब जो भी लास्ट की जो भी शिक्षा उनको देनी चाहिए, जो भी फांसी की शिक्षा है वो देने के लिए उन्होंने हमको कहा। मुख्यमंत्री को फोन किया था मैंने खुद रात में माननीय मुख्यमंत्री महोदय से बात की थी। उन्होंने तत्काल में वहाँ के जो हमारे पूना के ग्रामीण के जो SP है उनसे बात की और जो गिल साहब है उन्होंने भी अंडर राइटिंग हमको दिया है, वो भी मेरे पास कागज है। और उसके बाद आज भी उनका कहना है कि हमने आरोपी को हिरासत में लिया है और उसको ज़्यादा से ज़्यादा कडक कारवाई वो करेंगे। आमदार साहेब रास्ता रोको चाललेत ना, तिकडे चालले की लोक आता? नाही, आता आमची सगळ्यांना जे काही या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी याबाबतची स्पष्टोक्ती दिलेली आहे आणि या गोष्टीप्रमाणे आता हे आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेऊ नये अशी सगळ्यांना माझी विनंती। सर्व जे ग्रामस्थ आक्रमक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे। काल रात्री रास्ता रोको झाला होता, आजही दिवसभर रास्ता रोको झालेला आहे। या सर्व गोष्टीमुळं आता नागरिकांना सुद्धा इतरांना त्रास त्या ठिकाणी या रास्ता रोकोचा होतोय। निश्चितच त्या कुटुंबाप्रती आपल्या सगळ्यांच्या संवेदना आहेत आणि ग्रामस्थांना विनंती की आता आपण कुठेतरी या निमित्तानं रास्ता रोको थांबवला पाहिजे अशी माझी विनंती। ठीक आहे, धन्यवाद।